तर सकाळी सकाळी प्रियान आणि प्रक्षिताची तर मस्ती चालू होती. प्रक्षिता देवाचं दर्शन घेत होती आणि प्रियान तिला काहीतरी बोलला. त्याच्यानंतर इकडे जेवणामध्ये आज मी पनीरची भाजी बनवणार होते. तर खूप कमी प्रमाणात मी पनीर असं फ्राय करून घेते. त्याचं कारण तुम्ही बघू शकता, इथे कढईला किती लागलेलं आहे ते पनीर. तर आणि व्यवस्थित फ्राय पण होत नाही. मग ते काही पनीर जाताचा प्रॉब्लेम होतो आणि काही पनीर एकदम छान फ्राय होतं. तर इथे कांदा आणि काजूची जी ग्रेव्ही आहे ते मस्त बारीक करून घेतली. कढईमध्ये तेल टाकलं. तेल गरम झाले की अद्रक लसणची पेस्ट टाकली, त्याला तळून घेतलं. कांद्याची पेस्ट टाकली, टोमॅटोची प्युरी टाकली, त्याला व्यवस्थित तळून घेतलं तेल सुटेपर्यंत. त्याच्यानंतर याच्यात मसाले टाकायचे, लाल तिखट, हळद, एक मॅगी मसाल्याची पुडी मी ॲड केली, त्याने टेस्ट खूप छान येते. आणि घरगुती कुठला मसाला असेल तर ते पण थोडासा ॲड करायचा. पनीर टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं, कोथिंबीर टाकून छान याला खळखळून उकळी येऊ द्यायची. तर पनीरची भाजी रेडी आहे. त्याच्यानंतर मी तयार झाले होते बाहेर जाण्यासाठी. शॉपिंग करायची होती लग्नासाठीची. घरचं लग्न आहे आमच्या, माझ्या दिराचं. पण पावसामुळे ही सगळी प्लॅनिंग जी आहे ती कॅन्सल झाली. आणि हो, माझ्या नेकलेस बद्दलचे तुमचे खूप सारे प्रश्न होते, त्याबद्दलचा डिटेल ब्लॉग मी चॅनलवरती अपलोड केला, नक्की जाऊन बघा. बाय.